नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण लीना माटे यांची अदृश्य भिंत ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. गौरी किचनमध्ये ब्रेकफास्टसाठी ऑमलेट बनवत होती. टोस्टरला ब्रेड भाजायला ठेवला होता. तेवढ्यात बेडरूममधून बेल वाजल्याचा आवाज ऐकू आला. मुली शाळेत गेल्या होत्या. सकाळचा चहा होऊन बराच वेळ झाला होता. राघवची ब्रेकफास्टची वेळ झाली होतीच. आले रे राघव, झालंच आहे रेडी. तुझी कॉफी ठेवते मायक्रोवेव्हला आणि येतेच, असं म्हणत गौरीने दोघांच्या ब्रेकफास्टच्या प्लेट्स आणि कॉफीचे मग ट्रेमध्ये ठेवले. बेडरूममध्ये बेडवर राघव तिचीच वाट पाहत होता. 2 महिन्यापूर्वी अचानक राघवला पॅरालिसिसचा माइल्ड स्ट्रोक येऊन गेला होता. तेव्हापासून तो असा बेडवर होता. ट्रे घेऊन गौरी खोलीत आली. बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवर तिने ट्रे ठेवला. राघवने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. आपला हात पुढे करून तिचा हात हातात घेतला, कुरवाळला. मग त्याने काही बोलायचा, तिला काही सांगायचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून नुसतीच घरघर बाहेर पडली. शब्द फुटले नाहीत. त्याच्या हातावर थोपटत ती म्हणाली, राघव, मला कळतंय रे सारं. मला एकटीलाच घरचं बाहेरचं सगळं बघावं लागतं म्हणून तुला वाईट वाटतंय. मला कल्पना आहे त्याची, पण मी तुला औषध देते ना बनवून. थेरपी चालू आहे. मला खात्री आहे तू नक्की बरा होशील. आधीपेक्षा कितीतरी सुधारणा आहे की नाही तुझ्या तब्येतीत? अजून काही दिवस. तू आता लवकरच बरा होणार आहेस बघ. नको काळजी करूस. थोडा धीर धर. सकारात्मक विचार कर. बोलता बोलता गौरीने त्याला आधार देऊन थोडे बस्ते केले. पाठीमागे उशांचा टेकू लावला आणि फोल्डिंग टेबल बेडवर ठेवून त्याची प्लेट त्यावर ठेवली. बघ, थोडा आधार दिल्यावर आता तू कसा आपला आपला बसू शकतोयस. बोलणं सुधारेल हळूहळू. थेरपी चालू आहे की नाही, मात्र तू स्वतःहून अजून थोडा प्रयत्न करायला हवास. आपल्या हाताने खाताना राघवला थोडा त्रास होत होता. मग ती त्याला मध्येच भरवत होती. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत होती. त्याचं लक्ष खिडकीबाहेर गेलं. खिडकीतून दिसणारी हिरवी झाडे पाहून तो सुखावला. झाडांच्या हिरव्या मायेचे स्पर्श पिसात घेऊन गौरीसह गगनभरारी घ्यावी असं त्याला वाटून गेलं. गौरी मात्र निश्चल होती. आईच्या मायेनं त्याचं सारं करतानाही स्वतः अलिप्त असल्यासारखं भासवत होती. दोघांचा ब्रेकफास्ट करून झाला. राघव पुन्हा तसाच हताश पडून राहिला. ट्रे घेऊन रूम बाहेर पडता पडता गौरी त्याला म्हणाली, अरे, आज दुपारी प्रीतम येणार आहे तुला भेटायला. काल एकदाचा तिचा फोन लागला. कधीपासून मी तिला फोन करत होते, लागतच नव्हता. 2 महिने दुबईला अखिलकडे गेली होती म्हणाली. 2 दिवसापूर्वीच आली. आज फ्री आहे म्हणत होती. मग तिला म्हटलं, ये घरी भेटायला. तूही घरीच आहेस सांगितलं. बाकी आणखी काही सांगितलं नाही. म्हणजे तुझ्या आजारपणाबद्दल? राघवने नको नको म्हणून मान हलवली. काही सांगायचा निष्फळ प्रयत्न केला. त्याकडे दुर्लक्ष करत गौरी झटकन खोलीबाहेर पडली. ती रूममध्ये परत यावी म्हणून राघव बेडवरची उशीलगट ठेवलेली बेल जोरजोरात वाजवत राहिला. गौरीने बेलच्या आवाजाकडे साफ दुर्लक्ष केलं. तिला वाटलं, बुद्धिबळाच्या खेळासारखं आयुष्य जगण्याची कला फक्त स्त्रीलाच येत असावी. आयुष्यात कितीतरी वेळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपलं मन, आपली पावलं मागे वळवावी लागतात. वृक्ष गाण्यांचे सूर घेऊन भिरभिरणारे पक्षी कुठे दिसेनासेच झाले आहेत. स्वतःभोवती गिरक्या घेत शीळ घालत जाणाऱ्या वाऱ्याने जणू आपल्याशी मौन स्वीकारलं आहे. घड्याळाच्या तबकडीवरील सेकंदांच्या खुणातलं अंतर पार करताना वेळही थकून गेल्यासारखं जाणवू लागलं आहे. आज प्रीतम येणार म्हणून तिला घर जरा नीटनेटकं ठेवायचं होतं. घरातल्या शोभेच्या कुंड्यांची तिने थोडी जागा बदल केली. सोफ्यावरच्या कुशनची कव्हरं बदलण्यासाठी काढून ठेवली. तिचा आणि राघवचा फोटो असलेली फोटो फ्रेम, मुलींबरोबरचा त्यांचा एकत्र फोटो असलेली फोटो फ्रेम घरात शिरल्यानंतर सहज लक्ष जाईल अशा प्रकारे तिने ठेवल्या. सुनंदाबाई आल्या होत्या. त्यांना इतर कामं आणि स्वयंपाक काय करायचा हे सर्व तिने सांगितलं. तोपर्यंत स्पीच थेरपिस्ट येऊन राघवचे रोजचे सेशन सुरू झाले होते. गौरी बाजूच्या खोलीतल्या लॅबमध्ये गेली. हॉल लगतची ही स्टडी कम लॅब. दादांची ती आयुर्वेदिक औषधांची सुसज्ज लॅब आता गौरीच पाहत होती. राघवचे दादा सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. त्यांची नाडी परीक्षा आणि रोगाचे निदान अचूक होते. कितीतरी लोकांचे असाध्य आजार त्यांनी त्यांच्या औषधाने बरे केले होते. आजूबाजूच्या पंचक्रोशीत ते बऱ्यापैकी प्रसिद्ध होते. मात्र गेल्या 7-8 वर्षांपासून त्यांनी आपली प्रॅक्टिस हळूहळू कमी करत आणली होती. त्यांचंही आता वय झालं होतं. नवे पेशंट तर ते पाहतच नव्हते. राघवला आयुर्वेदात किंवा मेडिकलमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता.
MBA करून तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर मॅनेजरच्या पोस्टवर होता. रिया, राधा दोघी मुलीही आता मोठ्या झाल्या होत्या. राधा 9वीमध्ये आणि रिया 7वीत होती. मुली मोठ्या झाल्या तशी गौरी मुलींच्या व्यापातून बरीच सुटी झाली होती. तिला वाचायची, नवीन काही शिकायची मुळातच खूप आवड. आतापर्यंत मुलींच्या शाळा, अभ्यास, त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटी यामुळे तिचा सारा वेळ त्यांच्यातच जायचा. तरीही अधूनमधून ती दादांच्या स्टडीमध्ये येऊन तिथली आयुर्वेदावरची पुस्तकं वाचे. औषधं, पावडरी ह्यांची नावं दादांना विचारी. तिचा त्यातला इंटरेस्ट पाहून दादा तिला औषधांची तोंडओळख करून द्यायला लागले. औषधांची मात्रा, त्यांचं प्रमाण हे सारं दादाने गौरीला शिकवलं. गौरी हळूहळू ते शिकत गेली. एखाद्या औषधाची मात्रा चुकली तर काही काळापुरता त्याचा कसा विपरीत परिणाम होऊ शकतो हेही दादाने तिला सांगितलं होतं. समजा चुकून कधी मात्रा कमी जास्त झाली तर त्यावरची लागू पडणारी मात्रा कशी ओळखायची आणि ती कशी द्यायची हेही गौरी आता अभ्यासाने शिकली होती. आपल्यानंतर आपली लॅब गौरी काही प्रमाणात सांभाळू शकेल. अगदी लगेच हे सर्व बंद करावे लागणार नाही एवढा विश्वास दादांना तिच्याबद्दल वाटू लागला. दादांच्या सांगण्यावरून तिने आयुर्वेदाचा 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्सही केला होता. 2 वर्षांपूर्वी दादा गेले. तोपर्यंत दादांच्या हाताखाली आणि थोड्या अभ्यासाने गौरीने आयुर्वेदाचे बरेच ज्ञान मिळवले होते. डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, ताप, सर्दी पडसे, खोकला, लचक भरणे अशा साध्या आजारांवर ती औषधं देई. यावरचं अचूक निदान करणं आता तिला जमू लागलं होतं. मात्र या व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी औषध द्यायला म्हणून कोणी नवीन पेशंट तिच्याकडे आलाच तर ती नम्रपणे त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देई. गौरीला तिच्या नेहमीच्या पेशंटपैकी 2-3 फोन येऊन गेले होते. सर्दी, खोकला, अंगदुखी अशा किरकोळ तक्रारींसाठी औषध विचारणा करणारे. त्यांना तिने 11-11:30च्या मध्ये येऊन औषधं घेऊन जा, औषधं तयार ठेवते म्हणून सांगितले होते. तिने त्यांच्या औषधांच्या पुड्या बनवून तयार ठेवल्या. राघवला द्यायच्या औषधाच्या पुड्या बनवल्या. स्पीच थेरपिस्ट राघवचे सेशन आटोपून निघाले. ती खोलीत डोकावली. तिला पाहून राघव पुन्हा खाणाखुणा करून तिला काही सांगू पाहत होता. त्याला काय सांगायचे आहे हे तिने ओळखले होते, पण ते न ओळखल्याचे दाखवून ती म्हणाली, मुली येतीलच एवढ्याच शाळेतून, प्रीतम पण येईल. त्याने सकाळसारखेच नको नकोचा इशारा केला. सुनंदाबाई काम आटोपून निघाल्या. प्रीतमला यायला साधारण किती वाजतील विचारावे असा ती विचार करत होती तेवढ्यात फोन वाजला. प्रीतमचाच होता. पाऊस आणि ट्रॅफिक जाम यामुळे तिला यायला उशीर होतोय म्हणाली. ओके, नो प्रॉब्लेम. आज राघव घरीच आहे. तू येते आहेस हे सांगितले नाही आहे त्याला, म्हणून त्याला फोन करू नकोस. सरप्राईज ठेव. ये नक्की, गौरी तिला म्हणाली. गौरीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. राधा, रिया शाळेतून आल्या. बाबांना भेटून येऊन जेवणं आटोपून त्या दोघी त्यांचा होमवर्क करायला गेल्या. गौरी राघवचे ताट वाढून खोलीत घेऊन गेली. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेप्रमाणे सर्व तयारी करून तिने राघवला बसवले. त्याला जेवू घातले. त्याच्या खाणाखुणा ओळखून तिने स्वतःचे ताटपण तिथेच आणले. त्याच्यासोबत पोळी भाजी खाऊन घेतली. प्रीतमबद्दल ती काहीच बोलली नाही म्हणून राघवच्या चेहऱ्यावर सुप्त समाधान पसरल्याचे तिने ओळखले. मागची आवरावर करून येते म्हणत ती खोलीबाहेर आली. तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आलेला होता. तिने पाहिलं. प्रीतमचा मेसेज होता. निघाले मी, पण मला 4 तरी वाजतील पोचायला. ठीक आहे, ये नक्की, वाट पाहते, गौरीने रिप्लाय केला. किचनमधली आवराआवर करून गौरी बाहेर आली. जेवणानंतरची राघवच्या औषधाची पुडी पाण्यात मिसळून तिने त्याला दिली. TV चालू करून दिला. बाहेर पावसाची रिपरिप कमी झाली होती. सूर्याचा आणि काळ्या ढगांचा पाठशिवणीचा खेळ खिडकीतून न्याहाळत ती आरामखुर्चीत रेलली. डोळ्यांपुढे गेल्या 3 वर्षातल्या घडामोडींचा चित्रपटच जणू तरळत होता. मुली, त्यांचे अभ्यास, हॉबी क्लासेस आणि आता लॅब पाहणे यात गौरी बरीच बिझी झाली. राघवला तिला एकत्र असा फारसा वेळच मिळत नसे. राघवही कंपनीतली वरची पोस्ट, कामाची जबाबदारी यात बिझी झाला होता. पण तिच्या त्याच्यामध्ये अचानक दुरावा निर्माण कसा झाला? राघव बदललाय हे तिला जाणवत होतं. असं का ते कळत नव्हतं. आणि केव्हा तरी तिला सगळाच उलगडा झाला. प्रीतम, राघवची प्रेयसी. गेली 2-3 वर्ष त्यांचं अफेअर चालू होतं. गौरीने त्या दोघांना हॉटेलमध्ये, मॉलमध्ये एकत्र पाहिलं होतं. पण मुलींसाठी, मुलींचा विचार करून तिने राघवला त्यावरून छेडलं नव्हतं. राधा, रिया मोठ्या होत होत्या. बाहेरून लोकांकडून त्यांच्या कानावर काही आलं तर ते तिला नको होतं. सगळ्याला सामोरं कसं जावं
या विचाराने ती अस्वस्थ होती. आता तर दादाही नव्हते. ती अगदीच एकटी पडली. राघवला सरळ सरळ जाब विचारावा असंही तिला वाटून गेलं. एकदा गौरी मॉलमध्ये गेली असताना अचानक राघव, प्रीतम एकमेकांसोबत मॉलमध्ये तिला भेटले. गौरीची आणि त्यांची समोरासमोर गाठ पडली होती. त्यावेळी राघवने आपले ऑफिसचे काही सहकारी आणि आपण लंचला आलो होतो, बाकीचे लिफ्टने खाली गेलेत असं सांगितलं. प्रीतमची ओळख करून दिली. गौरीने त्यावेळी काहीच माहीत नसल्याचे दाखवत राघवची ऑफिसमधली सहकारी म्हणून सहजपणे प्रीतमशी गप्पा केल्या. प्रीतमला आग्रहाने आपल्या घरी बोलावले आणि तेव्हापासून ती प्रीतमशी हेतुपुरस्पर मैत्रीचे नाते जोडून होती. राघव प्रीतमच्या ते जणू पथ्यावरच पडले होते. त्यांना गौरीच्या मनाचा थांग नव्हता. मुलींची डान्स क्लासची वेळ झाली तशी त्या गौरीला सांगून गेल्या. गौरी बेडरूममध्ये डोकावली. टीव्ही बंद करून राघव झोपला होता. तिने त्याचे पांघरूण नीट केले. पुन्हा ती खुर्चीत येऊन रेलली. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ज्याच्याबद्दल अतोनात विश्वास असतो असं आपलं माणूसच कधीकधी इतकं धक्कादायक वागतो तेव्हा त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटलं होतं तिला. पण त्या दुखऱ्या क्षणाने तिला खूप काही शिकवलं. कोणावर विश्वास टाकायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे तिचं तिलाच ठरवायचं होतं. कटुता आणून नात्यात खळखळ आवाज करत नातं संपवायचं नाही हे तिने जाणलं. दारावरची बेल वाजली. गौरीने दार उघडले. दारात प्रीतम उभी होती. अबोली रंगाचा लॉंग टॉप, कानात मॅचिंग लोमते मोठाले डूल आणि हातात ब्रेसलेट. गळा मोकळाच. मानेवर रुळणाऱ्या मोकळ्या केसांवर पावसाच्या हलक्या तुषार बिंदूंची पखरण होती. ते अगदी मोत्यासारखे चमकत होते. तिने लावलेल्या कैफ आणणाऱ्या सेंटचा आणि तिच्या उत्साहाने निथळत येण्याचा दरवळ घरभर पसरला. गौरीच्या मनात आलं, हिच्या मोहक रूपाचं कुणावरही मायाजाल पसरेल. पर्समधला छोटा नॅपकिन काढून प्रीतमने हातावरचे, चेहऱ्यावरचे तुषारबिंदू नजाकतीने टिपले. ओठावरची लिपस्टिक आणि डोळ्यातली काजळरेखा जराही बिघडू न देता तिने ते सहज साधलं. तिची भिरभिरती नजर हॉलमधून फिरताना फोटोंवर जरा रेंगाळल्याचं गौरीच्या डोळ्याने टिपलंच. गौरीला बरं वाटलं. ये, कशी आहेस? दुबईवरून कधी आलीस काही माहीत नव्हतं. तूही कळवलं नाहीस. गौरीने उसन्या उत्साहाने तिचं स्वागत केलं. 2 दिवसांपूर्वीच आले, अजून जॉईन झाले नाही. रादर आले म्हणून फोनही केला नाहीये ऑफिसमध्ये. पण आज राघव घरी कसा आहे? कुठे तो? राधा, रिया दिसत नाहीत. प्रीतमने आल्या आल्या विचारलं. मुली क्लासला गेल्यात. राघव आहे ना, जरा झोपलाय, उठेलच इतक्यात. गौरी शांतपणे म्हणाली आणि मग जरा थांबून म्हणाली. 2 महिने अखिलबरोबर जीवाची दुबई करून भरपूर मजा करून आली असशील ना? प्रीतमचा चेहरा पडल्याचं गौरीच्या नजरेतून सुटलं नाही. प्रीतम काहीच बोलली नाही. इतक्यात आतल्या रूममधून बेल वाजल्याचा आवाज आला. हे काय? आतून अशी बेल कोण वाजवतंय? प्रीतमने विचारलं. राघव उठला वाटतं. ये, आपण दोघी जाऊ आत, गौरी म्हणाली आणि झटकन आतल्या खोलीकडे गेली. तिच्या मागोमाग आलेली प्रीतम राघवला बेडवर तशा अवस्थेत पाहून हडबडली. पॅरालिसिसचा माइल्ड स्ट्रोक येऊन गेला राघवला. वाणीवर थोडा परिणाम झालाय त्याच्या. तो बोलू शकत नाहीये. क्षणभर खोलीत नुसती शांतता. प्रीतमला काय बोलावं कळेना. गौरीच मग म्हणाली. अगं, पण तू बोल त्याच्याशी, गप्पा मार. तो त्याच्या पद्धतीने तुझ्याशी बोलेल. फक्त तुला ते कितपत समजेल माहीत नाही. प्रीतमला समोर पाहून राघवने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं. आपल्या अशा अवस्थेत प्रीतमने आपल्याला पाहू नये असंच त्याला वाटलं. नाही नाही अशा अर्थी तो मान हलवत होता. त्याचं पांघरूण ठीक करत असलेल्या गौरीचा हात त्याने घट्ट तसाच धरून ठेवला होता. तिच्याकडे पाहणाऱ्या त्याच्या करुण डोळ्यात आसवं दाटली होती. गौरीने त्याच्या हातावर हलकेच थोपटत आपला हात त्याच्या हातातून काढून घेतला. मी कॉफी आणि खायला घेऊन येते आपल्या तिघांसाठी. प्रीतम आली, ती बोलेल तुझ्याशी. तुम्ही गप्पा मारा, आलेच मी, असं म्हणून गौरी खोलीबाहेर आली. प्रीतम पुरती गोंधळली होती. थोडा वेळ तर तिला या कशाचाच अर्थबोध झाला नाही. हताश होऊन ती राघवकडे बघत होती. राघवने अजूनही आपली मान दुसऱ्या बाजूलाच वळवलेली होती. प्रीतम त्याच्या बेडजवळ खुर्ची सरकवून बसली. त्याचा हात हातात घ्यावा असं तिला वाटून गेलं, पण ती तसं करू धजावली नाही. तिला साधं तिथे बसणं पण कठीण वाटलं. नुसतं कठीणच नाही, थोडं नकोसंच वाटलं.
असं काही समोर पाहावं लागेल याची तिला कल्पनाच नव्हती. ती म्हणाली, राघव, हे काय झालं? कसं झालं? कधी झालं? मला काहीच माहीत नाही. मला कळवलं पण नाही कुणी. खरं तर आज मी काही वेगळं योजून आले होते इथे. मला आता अखिलबरोबर राहायचं नाही आहे. तो तिकडे दुबईला, मी इकडे. मला माझा जॉब सोडून तिकडे जायचं नव्हतं. आमची सतत भांडणं, तुला सगळं माहीतच आहे. तू बॉस म्हणून आमच्या डिपार्टमेंटला आलास. तुझ्या काम करण्याच्या, धडाडीने निर्णय घ्यायच्या, सहकार्यांना सांभाळून घेण्यावर तर. आणि त्यानंतर हळूहळू आपण एकमेकात कसे गुंतत गेलो कळलंच नाही. राघवला एवढ्या दिवसांनी भेटल्यावर प्रीतम धडाधडा बोलत सुटली होती. आपण त्याच्याच घरी आहोत याचंही तिला भान नव्हतं. ती पुढे म्हणाली, गौरीला आपल्या नात्याबद्दल समजलं आहे, पण ती ते दाखवत नाही आहे. मला मात्र हे एकटं राहणं, तुझ्यापासून दूर राहणं नको वाटतंय आता. यावेळी 2 महिने दुबईला अखिलकडे गेले तेव्हा त्याला मी आपल्या दोघांच्याबद्दल सगळं सांगितलं. खरं तर त्यासाठीच मी एवढे दिवस तिकडे राहिले होते. अखिलला सगळं सांगायचं हे मोठं टास्क होतं माझ्यापुढे. ऐकल्यावर खूप आकांड तांडव केलं त्याने. अखेर मला डिव्होर्स द्यायला राजी केलं मी त्याला. पुढच्या महिन्यात इथे येऊन त्या दृष्टीने काय प्रोसेस असेल ती करायला कबूल झालाय तो. आज हे सगळं, ही खास गोष्ट तुला सांगायला केवढ्या आतुरतेने आले होते मी. पण आता इथे येऊन बघते तर तुझी ही अवस्था. बोलता बोलता प्रीतम एकदम गप्प झाली. तिच्या लक्षात आलं, राघव अजूनही तोंड दुसरीकडे वळवून तसाच आहे. किंबहुना तो आपलं बोलणं ऐकतही नाही आहे. तिला असा राघव नको होता. देखणा, उमदा, 4 चौघात स्वतःच्या हुशारीची छाप पाडणारा राघव तिला आवडत होता. हा आता समोर बेडवर पडलेला राघव वेगळाच होता. प्रीतमला अनोळखी असलेला होता. तेवढ्यात राघवने हाताने चाचपडत बेल घेतली. तो जोरजोरात ती बेल वाजवू लागला. तिथेच दाराबाहेर उभ्या असलेल्या गौरीने प्रीतमचं सर्व बोलणं ऐकलं होतं. बेलचा आवाज ऐकून ती लगबगीने आत आली. राघवने तिच्याकडे पाहत आपला हात पुढे केला. गौरीने नुसतंच त्याच्या हातावर थोपटलं. राघवच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने गौरीचा हात घट्ट धरून ठेवला होता. राघव, अरे मी आहे तुझ्यासोबत, कुठे गेले नाही आहे. प्रीतम तुला परकी थोडीच आहे, गौरी म्हणाली. राघव नको नको अशा अर्थी मान हलवत होता. प्रीतमला दाराकडे जाण्याचा इशारा करत होता. त्याला काय सांगायचे आहे ते गौरीने ओळखले. प्रीतमकडे वळून ती म्हणाली, आत्ता ह्या क्षणी त्याला फक्त माझी गरज आहे. तुला जायला सांगतोय तो. हां, निघते मी. राघवची ही अवस्था, मला हे आधीच कळलं असतं तर. असं म्हणत प्रीतम तिरमिरी सरशी खोलीबाहेर पडली. गौरीही तिच्या पाठोपाठ खोलीबाहेर आली. ती प्रीतमला म्हणाली, तर तू इथे आलीच नसतीस, असंच ना? कसं आहे ना प्रीतम, कधीकधी आपले कान आणि डोळे आपल्याला दगा देतात, आपल्याही नकळत. माणूस चुकतो केव्हा तरी, पण तो माणूस असतो म्हणूनच चुकतो. सगळेच देव किंवा संत थोडेच असणार. सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते. जाऊ दे, आता तू ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहेस आणि मलाही तुला काही सांगण्याची गरज वाटत नाही आहे. गौरीचं बोलणं पुरं होण्याआधीच प्रीतमने पायात सँडल चढवले होते आणि ती राघव गौरीच्या घराबाहेर पडत होती. आतून राघवचा बेल वाजवण्याचा आवाज ऐकू येत होता. खोलीत त्याच्यापाशी जात गौरीने त्याचा हात हातात घेतला. त्याच्या केसातून प्रेमाने बोटं फिरवली. थांब, पटकन कॉफी करून आणते आपल्या दोघांसाठी. तुझं औषध पण बनवायचं आहे, तेही वेळेवरच घ्यायला हवं. मुली येतील इतक्यात. आलेच मी, गौरी म्हणाली. मधल्या 2-2.5 वर्षांतली राघव आणि तिच्यातली एक अदृश्य भिंत आज कोसळून पडल्याची गौरीची खात्री झाली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. राघवने खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाशाचा इवला तुकडा खिडकीच्या चौकटीतून रिमझिमल्यासारखा डोकावत होता. राघवचं औषध बनवण्यासाठी गौरी लगबगीने दादांच्या स्टडी कम लॅबमध्ये गेली. तिथल्या काही पुस्तकांमध्ये तिने खुणेचे कागद घालून ठेवले होते. ते वाचून त्याप्रमाणे आता तिला राघवसाठी औषधाची मात्रा बनवायची होती. तिला राघवला लवकरात लवकर बरे करायचे होते. होय, राघव आता लवकरच बरा होणार होता. गौरीची खात्री पटली होती. टेबलवरच्या दादांच्या फोटोला हात जोडत ती म्हणाली, दादा, मला माफ करा. मला आपलं घर दुभंगू द्यायचं नव्हतं. आता ते कधीच दुभंगणार नाही ही खात्री पटली मला. नंतर स्वतःशीच पुटपुटावे तसं गौरी म्हणाली, राघव, आजच्या माझ्या वागण्याचा तुलाही त्रास झाला, पण माझा नाईलाज होता रे. सॉरी.
पण हे करणं फार गरजेचं होतं. आज माझं बाईपण, स्त्रीत्व सर्वार्थाने अधोरेखित झालं. फोटोतल्या दादांच्या स्नेहाळ नजरेच्या देखरेखीखाली गौरी राघवचे औषध बनवू लागली. ही कथा इथेच संपली. ही छोटीशीच पण छान कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.